नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता तुम्ही पाठचा आपला व्हिडिओ बघितला असेल की जवळपास एक आठवडा झाला व्हिडिओ आलेला नाही आणि मी आता मुंबईला गेलो होतो। तर त्याच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे थोडं। तर मी मुंबईला गेल्यावरती मित्रांनो पहिल्यांदा प्रवास केला ट्रेनमध्ये आणि ट्रॅव्हल्समध्ये। तर मित्रांनो पहिल्यांदा तलोजा टू घाटकोपर असा ट्रेननं म्हणजे खारघरपासून ट्रेन पकडली आम्ही चेंबूरपर्यंत। तर ट्रेनमध्ये पहिल्यांदाच प्रवास ब्लाइंड झाल्यानंतरनं केला की मी आपल्याला जे UID कार्ड भेटले त्याच्यामध्ये 100% असं आपण ते मेन्शन आहे, मग त्याचा मी पहिल्यांदा वापर केला। तर सेंट्रल गव्हर्नमेंट ट्रेन हे होते। तर ट्रेनमध्ये असं बेनिफिट म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये स्पेशल डबा आहे त्याच्यासाठी हँडिकॅपचं, तर त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो। पण तिकीटमध्ये वगैरे असं काय अलग काय नाही की जेवढे तिकीट त्यांची ऑलरेडी तिकीटच कमी आहे, मग ते जी नॉर्मल लोकांसाठी तिकीट आहेत त्याच तिकीट मला पण घ्यावे लागल्यात। फक्त बसायची सोय तेवढी अलग होती की जेणेकरून तिथं गर्दी वगैरे नसत्या, ते डबाच अलग असतोय। तर ट्रेनमध्ये असा अनुभव घेतला मी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तानाजी दाजीबरोबर ठाण्याला गेलो होतो, घाटकोपर टू ठाणा। तर तिथं बसने प्रवास केला, AC बस होती। मग त्याच्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण मित्रांनो बसचा प्रवास टोटली फ्री झाला। म्हणजे सुरुवातीला आम्ही बसमध्ये आत चढलो तर कंडक्टरला समजलंच नाही की माझ्याबरोबर कोण आहे। मग त्यांना वाटलं की मी एकटाच आहे। मग दिसत नसल्यामुळे त्यांनी मला पहिल्यांदा आतमध्ये घेतला बसमध्ये। आणि बसमध्ये बसल्यावरती बसायला एक सीट असते की राखीव जागा असतात। तर तिथे एक ऑलरेडी पहिला माणूस बसला होता। मग कंडक्टरनं तिथून उठवलं आणि कंडक्टर मराठीच होते। तर मग त्यांनी बोललेत की कुठे जायचं आहे, ठाणा सांगितल्यानंतरनं लोकेशन सेट आमचं झालं सर्व। परतनं ते बोललेत की कार्ड कुठे आहे तुमचं, मग कार्ड दाखवलं। मग कार्ड दाखवून झाल्यानंतरनं त्यांनी काही तिकीट वगैरे काही काढली नाही आणि ज्या ठिकाणी उतरायचं होतं तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः कंडक्टरनी बस हे केलं, विचारलं इथं थांबायचं आहे का। मग तिथं आम्ही उतरलो। तर सांगायचं तात्पर्य की ऑल मुंबईमध्ये पूर्ण बसचा प्रवास आहे तो टोटली फ्री आहे। पण ट्रेननं प्रवास करायचा म्हणले तर ट्रेननं फक्त त्यांनी सिस्टमॅटिकली एक साईडला फक्त त्यांनी राखीव जागा डबे बनवले ते की जेणेकरून गर्दी वगैरे झाली तर त्रास होऊ नये म्हणून। आणि आपण तिथून खास त्या डब्यातून प्रवास करू शकतो। आणि बसमध्ये राखीव जागा असतात की कोण सीटवर बसा असेल तर आपल्यासाठी राखीव सीट आहेत, तिथं आपल्याला ती उठवतात त्यांना आणि आपल्याला तिथं बसायला सोय आहे। आणि ₹1 पण घेत नाहीत, तिकीट वगैरे काय नसते। तर मित्रांनो आता मला गावी आल्यानंतर मला चेक करायचं आहे की आपलं महामंडळाची बस आहे ST, तर त्या बसने मला प्रवास करून बघायचं आहे की त्याचा बेनिफिट वगैरे त्याच्यामध्ये कसं काय काय आहे आणि बघूया, आपण ट्राय करूया। आणि मित्रांनो राहिला प्रश्न व्हिडिओचा, आपला व्हिडिओ लेट झालेत सर्व, कारण की सांगायचं म्हणजे तुम्हाला मी गेल्यापासून महिनाभर राहिलो असेल तर त्या पूर्ण महिन्यामध्ये सर्व टाईम आजारीच पडलो। खोकला, ताप, सर्दी ह्या गोष्टी सर्व मला एन्व्हायरमेंट सूटच झालं नाही तिकडचं मुंबईचं। आणि नंतर मी आता गावी आलो आहे, तर गावी पण एक आठवडा झाला गावी येऊन। पण गावी आल्यानंतरनं पण इकडचं वातावरण बॉडीनं ॲक्सेप्ट करायला सूट व्हायला थोडा टाईम घेतला। मग इकडं आल्यानंतरनं पण सर्दी वगैरे होती, थोडी खोकला होता, त्याच्याकडनं व्हिडिओ वगैरे करायला आपण लेट झालो आहे। तर मित्रांनो आता माझ्या पाठीचे तुम्ही बघत असाल तर इथं सर्व असं रस्ता वगैरे बनवायचं काम चालू आहे गावी। तर मी तुम्हाला ह्याच्यासाठी एक खास वेगळाच व्हिडिओ बनवेल की रस्त्याचं घरी वगैरे काम चालू आहे। शेतामध्ये आमचं घर आहे इकडं आणि त्या घरासाठी एकदम एकच घर आहे आणि घरासाठी रस्ता वगैरे बनवायचं चाललं आहे। तर त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवेल। ठीक आहे मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या आपली।